आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुपोषणाची समस्या तीव्र असल्याचं समोर आलंय। जिल्ह्यामध्ये 1503 मुलं तीव्र कुपोषित आहेत, तर 5159 मुलं मध्यम कुपोषित असल्याचं कळतंय। अंगणवाडी केंद्राच्या तपासणीतून ही गंभीर बाब समोर आलेली आहे। महिला आणि बाल कल्याण विभागाकडून केलेल्या 2883 अंगणवाडी केंद्रांची तपासणीतून ही माहिती समोर आलेली आहे। तर अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मोठा फटका बसल्याची माहिती आहे। संपादरम्यान गर्भवतींना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कुपोषणाचा आकडा वाढल्याची ही धक्कादायक बाब समोर येते। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कुपोषित मुलांची संख्या जास्त असल्याचं समोर आलं आहे। तीव्र कुपोषित आणि त्याचबरोबर मध्यम कुपोषित मुलांची संख्या वाढल्याचं दिसतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? लहान मुलं जे पोषित व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात सरकारकडून, पण तरी सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र हा कुपोषणाचा जो आकडा आहे बालकांमध्ये तो धक्कादायक असा आहे। काय अपडेट्स आहे, काय ग्राउंड रियालिटी आहे इथे? फराहाची काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की अंगणवाडी सेविका असेल किंवा आशा कर्मचारी असतील यांनी संप पुकारलेला होता आणि या संपाचा परिणाम आता तो मराठवाड्यातील या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जाणवू लागलेला आहे। तब्बल 1500 पेक्षाही जास्त जी काही मुलं आहेत ती गंभीर कुपोषित असल्याचं या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि 5000 पेक्षाही जास्त जी काही लहान मुलं आहेत, बालक आहेत, ते आता मध्यम कुपोषित असल्याचं समोर आलंय। या ठिकाणी 2000 पेक्षाही जास्त अंगणवाड्या ज्या आहेत त्याची तपासणी केल्याच्या नंतर ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे। कारण संप पुकारल्याच्या नंतर ज्या काही गर्भवती स्त्रिया होत्या त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या आहाराविषयी काळजी घेणं, त्यांना सूचना करणं हे काम अंगणवाडी सेविका किंवा आशा कर्मचारी करत असतात। मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून त्यांनी जो काही संप पुकारलेला होता त्यामुळे या महिलांवर आणि या बालकांवर पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि त्याचाच परिणाम जर आता आपण पाहिला तर कुपोषित बालकांची संख्या जी आहे ती आता तीव्र होत चाललेली आहे। 1500 जी काही बालकं आहेत ती कुपोषित आढळलेली आहेत, मात्र ही सर्वाधिक जास्त कुपोषित आहेत, तीव्र कुपोषित आहेत आणि जी काही 5000 बालकं आहेत ते मध्यम कुपोषित आहेत। तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर त्यांचं सुद्धा आरोग्य ढासळू शकतं। मात्र हा आकडा थोडा थिरका नाही, तर हा आकडा खूप मोठा आहे। मात्र याकडे आता प्रशासनानं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे। प्रशासन देखील सज्ज झालेलं असलं तरी सुद्धा त्यांना बारकाईने लक्ष द्यावं लागणार आहे आणि हे जो काही आकडा वाढत चाललेला आहे, दोन्ही आकडे मिळून जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी 5000 आणि 6000 पर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे। त्यामुळे बालकांकडे लक्ष देणं, गरोदर स्त्रियांकडे लक्ष देणं आता तेवढंच महत्वाचं असताना 1500 आकडा जो आहे तो तीव्र कुपोषित बालकांचा आहे आणि ही नक्कीच एक धक्कादायक बाब आहे। फराहाजी, निश्चितच सचिन, आता यासाठी काय उपाययोजना केल्या जातात ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।